श्रीकृष्ण जन्माख्यान. श्री गणेशाय नमः. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, चतुराननाचिया निजजनका, चौघांसी नवे आवांका, तुझे स्वरूप वर्णावया. साई जना वेळी होती, 18ची कुंडली गती, 24 जण तटस्थ पाहते, स्वरूप स्थिती न वर्णवे. 5 नुरेची ठाव, 4 सहजाची झाली वाव, 14 जणींची ठेव, न चले स्वरूप वर्णावया. शिनल्या बहुत 64, 8 जणी बहुत कष्टी, 11 हेमपुटी, स्वरूप तुझे वर्णिता. आणिक 1 12 देखण्या, 16 जणी चतुर शहाण्या, आणिक 24 डोळे मोळण्या, लाजवनिया तटस्थ. 25 झाली वाव, 3घांचे नुरेची नाव, 2 म्हणणे अभाव, हे तेथे विराले. 4 मुखाचा वनिता भागला, 5 मुखाचा तटस्थ राहिला, 6 मुखाचा दडला, कपड्या माझी जाऊनिया. सहस्र मुखाचा वनिता देख, तोही झाला तडी तल्पक, थोर थोरांसी पडले अटक, एक मुखे काय वर्णो. जी मूर्तीचे बिंदू गीती, हेही एक वेळा होय गणती, निराळी पायी वेगती, परी तुझी स्थिती अगम्य. होईल पृथ्वीचे वजन, गणवेल सिंधूचे जीवन, अवनीवरी किती तृण, मोज वेळ गणिती ते. अंबर आहे किती विती, हेही गणवेल रमापती, परी तुझे गुण निश्चिती, न वर्णवती कोणते. असो आता पूर्वानुसंधान, 2 अध्याय संपदा पूर्ण. कंसे देवतीचे गर्भ वेधून, साही टाकले बंदिशाळे, पाप झाले उत्कुटदान, गांजिले गाही ब्राह्मण, यावरी क्षीरसागरी जगज्जीवन, काय करिता झाला. अनंताशी म्हणे अनंत, चला अवतार घेऊ त्वरित, करू दुष्टांचा निपात, संत भक्त रक्षुपै, तव बोले धरणीधर, मी घे आता अवतार, पूर्वी मी झालो सौमित्र, कष्ट फार भोगिले. हसोनी बोले द्विसहस्रनयन, अष्टविंशती अयने पोषण, निराहार घोर अरण्य, तुम्हा सवे सेविले जो. आता आपणची अवतारावे, अवतार नाट्य दाखवावे, गोब्राह्मण सुखी रक्षावे, प्रती पाळावे साधुजन. टाकोनी कपट कुटिल भाव, स्वामीशी हासे भोगीराव, बोले कौतुक रमाधव, शेषाप्रती स्वानंदे, तू माझा प्राणसखा, समरभूमीचा पाठीराखा, तुझ विना भक्त टिळका, अवतार मी न घेची, तू माझे निजांग पूर्ण, तू सख्या माझा निज प्राण, तुझ विना माझा एक क्षण, न गमेची जीव लगा. तू झालाशी पूर्वी लक्ष्मण, लंकेशी केले रणकंदन, बहुत सेवा करून मज तुवा तोषविले. आता पुढे जाय सत्वर, होई माझा ज्येष्ठ सहोदर, मी तुझी आज्ञा पाडील निर्धार, बळीभद्र होई तू, वडील बंधू तू होई, देवकीच्या गर्भी जाऊनी राही, मी योगमायेस लवलाही, पाठवितो तुझ मागे. कंसे वधिले गर्भ सकळ, तुझ योगमाया काढील, मग गोकुळू नेऊन ठेविल, रोहिणीच्या निजगर्भी, माया जाईल यशोदेच्या उदरा, मग मी इथून मथुरापुरा, देवकीच्या गर्भावरा, माझा अवतार रूप होय, उपजताची गोकुळी येईल, मग तुम्ही आम्ही खेळो दोघे जण, गोरक्ष मिशे संपूर्ण, दैत्य तेथील संहारू. करुणी साष्टांग नमस्कार, पुढे चालला संकर्षण, देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला 7वा. दिवसेदिवस गर्भ वाढे, मंदिरी परम प्रकाश पडे, जैसा पडे पड सूर्य चढे, उदयांद्रिहुणी पश्चिमे, वसुदेवा प्रति देवकी बोले, 6 वेळा मी गर्भिणी झाले, परिणवल वाटते ये वेळे, गर्भाचे मज लागी, वाटे पृथ्वी उचलून, की आकाशा धीर देईन, सप्त समुद्र साठविन, नखाग्री मज वाटतसे,
हाती देऊनी नागर मुसळ मीच मर्दीन कंसदळ दैत्य मारावे समूळ मना माझी वाटत असे. वासुदेव तेच क्षणी न कळे ईश्वराची करणी एवढा तरी वाचवणे विजयी हो का सर्वदा. तो लागला 7वा मास निद्रा आली देवकीस वसुदेव ही सावकाश निद्रार्णवी निमग्न तव ती हरीची योगमाया तिची ब्रह्मादिकांकडे चर्या इच्छा मात्रे महत्कार्या ब्रह्मांड हे रचिले. ब्रह्मा विष्णू शिव तिन्ही गर्भी आली बाळे तिन्ही परी एकची नेत्रे उघडवणी सर्व पाये नदीची आत्मसुखाचा समुद्र त्या पौडले जीव समग्र परीचा खोने अनुमात्र गोडी ते तिची कोणाते. हे चैतन्याची बुंथी हे अरूपाची रूपकंत्री ब्रह्मांडीचे पुतळे नाना गती कसूत्रे नाचवी पै. हिने निर्गुण गुणाशी आणिले हिने अनामाशी नाव ठेविले हिने निराकारा आकरिले धवरिले अवतार. हे पती ते न कळता गर्भिणी झाली पतिव्रता ब्रह्मांड रचिले तत्वता इच्छा मात्रे करुनिया. शेजे निजवणी भरतार सृष्टी घडीमोडी समग्र समाचार अणु मात्र कळवणे पती ते. हे कोटाळीन निर्धारी नसतीच दैवते विकरी जीव पडिले अघोरी नाना योनी हिंडवी धरिल कोणी स्वरूपाची चाड त्यावरी घाली नसते लिंगाड पुढे स्वरूप मुख ती आड तेची गोड दाखवे गोड ते कळवट केले कळवटा गोडपणा दाखविले अहंकारामध जीवा पाजिले वेडे केले सर्वही. आता असो हे मायावराणी हिची इपरतची करणी तिने देवकीचा गर्भ काढणे गोकुळाशी पैनेला कैसा केला काढवणे ब्रह्मदिकांकडे करणे. रोहिणी वसुदेवाची पत्नी नंदगृही होती ते कंसाच्या भयजान नंदगृही राहिली लपून तिच्या पोटी नेऊन गर्भ घातला तेच सनी निजले ठाई गर्भ पोटात घातला स्वयंभ परम तेजस्वी सुप्रभ सूर्य जैसा तेजस्वी. जागी झाली रोहिणी तो 7 मासाची गर्भिणी म्हणे कैसी झाली करणी चिंता मनी वर्तते पुरुष नसता गर्भ राहिला परम चिंताक्रांत ते अबला. नंद यशोदेस कळला समाचार सर्व तो दिवी झुंबला चिंताग्नी तो आकाश उदली देववाणी चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भ असे पोटी येतो भोगींद्र उतरील पृथ्वीचा भार एकता हे उतर सुख झाले समजता. लोकापवाद सर्व हरला चिंतेचा डाग धुतला तो बळीराम जन्मला 9 मास भरताची प्रकशला सहस्र किरण तैसा बाळ दैदित्यमाण नंदी जातक वर्तवून बळीभद्र नाम ठेविले. ऐसा उपजला अहिंद्र तो यशोदा झाली गरोदर हरिमायेने अवतार तेथे घेतला ते दवा यशोदा गर्भिणी झाली. इकडे कथा कशी वर्तली देवकी पाये घाबरली तो गर्भ नाही पोटात नेन कैशी झाली करणी सांगे वसुदेवा लागोणी म्हणे गर्भ न पडेची धरणी गेला जरुणी पोटात. वसुदेवा म्हणे ते वेळा कंस धाके गर्भ जिराला न कडे विश्वराची कळा कंसा सकळला समाचार दूत सांगती कंसा ते गर्भ जिराला जितीच्या तेथे कंस म्हणे आता आठव्या ते बहुत जपा सर्वही. देवकी होताशी गर्भिण जागा नेत्री तेल घालून 8व्याची आठवण विसरू नका सर्वदा. देवकी उदरीचा 8वा निजद्यास बैसला कंस भावा जनिवनी 8वा आठवत जागृती सुषुप्ती स्वप्ने 8वा दिशे ध्यानी मणी 8वा दिशे आकाशी 8व्याने आपिले त्याशी 8वा निशी 8वा क्षीरसागरी श्रीहरी शिराब्दी सुतेशी आज्ञा करी पदाक्षे तो क्षितिवरी क्षितिपाळा उदरी अवतरले वैदर्भ्य दिशीचा राजा तयाशी तू होय आत्मजा तात्काळ चालली कमळजा नमस्कार हरिते. जगदंध स्वयमापण प्रवशला मथुरा पट्टण देवकीचे गर्भी येऊन राहता झाला कौतुके गर्भवासा आला भगवंत
म्हणता हसतील साधू संत. लीलावतारी जगन्नाथ जन्म मृत्यू तो कैसा, ज्याचे करिता स्मरण जाय जन्ममृत्यू खंडन, तो राहिला गर्भी येऊन कल्पांती घडेना. उगाच लौकिक भाव दाविले मृत्यू लोकीची ठेव, तो ब्रह्मानंद स्वयं जन्म मृत्यू त्या कैसा. क्षीरसागरे हरी आला, तरी तो ठाव काय ओस पडला, तो तैसाची संचला लक्ष्मी शेषा समवेत. अनंत रूपे अनंत नामे, अनंत अवतार अनंत कर्मे, अनंत लीला गुणश्यामे भक्ता लागी दाविल्या. अनंत ब्रह्मांड अनंत शक्ती, अनंत युगाचा अनंत कीर्ती, अनंत रूपे अनंत मूर्ती, एकतत्व गती वेदशास्त्रा. असो लौकिक विचार देख, गर्वी आला लक्ष्मीनायक, कंसाशी लागला धाक, देखिला नसता सर्वदा. देवकी राहिली गर्भिणी, तेजन माहे गगनी, खेद काय न वाटे मनी, सुगे करुणी डुलत, पोटी आला विदेई हरी, देवकी नाही देहावरी, जनी बणी दिगंतरी, अगांभराळी दिसतसे. वसुदेव म्हणे देवकी प्रती, तुझा चिंता कान वाटे चिती, आठव्याची कैशी गती, होईल ते न कडे पा. कंस जपतो बहुत, आठव्याची करवया घात, यावरी देवकी बोलत, प्रतिउत्तर काय तेव्हा. भुजा पेटून बोले वचन, कंसास मारिना आपटोन, मूर्छिक चांदरांचा प्राण, क्षण मात्रे घेईन मी. हाक पळून गर्ज थोर, उतरेन पृथ्वीचा भार, करुणी दैत्याचा संहार, बंदी शाळा फोडीन मी. आणि वेगे धनुष्यबाण, युद्ध करीन मी दारुण, जरासंध रथी बांधून, 17 वेळा आणीन मी. विश्वम करीन काळवळ, रचिन द्वारका पट्टन, सकल नुपा शिक्षा लावून, पट्ट राणी आणीन मी. हाक फोडली क्रोधे थोर, जीवे मारीन भौमासुर, निवटीन कौरव भार, निज भक्त कैवारे, मी भक्ताचा सारथी होईन, दुष्ट सर्व सहारीन, मी ब्रह्मानंद परिपूर्ण, अवतरलो पृथ्वीवरी. वसुदेवाशी चिंता वाटे, हे गर्जती एकट्या नेटे, जरी बाहेर मात प्रगटे, तरी अनर्थ होईल पा. वसुदेव बोले वचन देवकी धरी आता मौन, एरी म्हणे कैशी देवकी पूर्ण, ब्रह्म सनातन मी असे, स्त्री पुरुष नपुसक, त्याहुनी वेगळा मी निष्कलंक, सगळं माया चक्र चाडक, करता हरता मीच पै. मी सर्वंदेष्टा अतींद्रिय, मी अजयव निरामय, अजित पार निष्क्रिय, आनंदमय वर्तमी. मी प्रलय काळाचा शस्ता, मी आदिमायाचा नियंता, मी चहुवाच्या परता, माया निर्मिता मीच पै. मीच सगुण निर्गुण, मीच थोर, मीच लहान, देव दैवी निर्मुण, हरता पाळिता मीच पै. ऐसे देवकी बोलोन, नागुती चालले मौन, तो आकाशी तव देव संपूर्ण, गजर करते दुदुंबीचा. अवतरेला आता भगवंत, करील दुष्टांचा निपात, देव मिळून समस्त, गुप्त मथुरेत उतरले, ब्रह्मादिक आणि इंद्र, बंदी शाळेत पातवले समग्र. देवकीचा प्रदक्षिणा करिता सुरवर, एक नमस्कार घालिती, उभे ठाकुनी वृंदांजुळी, गर्भस्तुती आरंभिले, जय सच्चिदानंद वनमाळी, देवकी जठर गर्भा, जय हरी नारायण इंदिरावर आनंद कन्ना, जय हरी नारायण गोविंदा, इंदिरावर आनंद कंदा, सर्वेश मुकुंदा परमानंदा, परमपुरुषा परध्या, वधज जनका पुरातना, पंकज नेत्रा परमपावना, पद्मवल्लभा पशुपती जीवना, योगुब्धिवासा परशो, पतित पावना पंकजधारका, कमनीय रूपा निष्कलंका, कमल स्वरूपा कमलनायका, किल्मिषमोचना कमलेशा, कर्ममोचका भक्ततारणा, कैवल्यनिधे कौटभंजना, करुणाकरा कामविहीना, काळनाशना काळात्मया, आदिकेशवा विश्वभूषणा, विश्वंभरा वेदपाळना, वेदपुरुषा वेदस्थापना, विश्वांधीशा विश्वपती, अनंत वेशा अनंत वदना, अनंत नामा अनंत नयना, अनंत पाणी अनंत चरणा, अनंत कल्याण नमस्तुते. अवयव रूपा अपारमपारा, अगण्या अगुणा अगोचरा, अनामा असंगा अक्षरा,
आदिकारणात्मया अमानुषा विद्याछेदना आनंदरूपा आनंदसदना अभेद अबोधा अमळपूर्णा आदिमूळा अव्यक्ता सर्वातीता सर्वज्ञा गुणसागरा गुणज्ञा आम्ही सकल सुरतवाज्ञा पाळोनिया राहतो ऐसा स्तुती करुणी जाना देव पावले अंतर्धाना आनंदन माये म्हणा सुरवरांच्या तिदवा कंसास रात्र दिवस लागला आठव्याचा निजध्यास आठही प्रहार तयास आठवायास दुजे नाही दुजे प्रति पुषे कंस गर्वास किती झाले मास त्या म्हणती संपावयास नवमास गे थोडा हो आपण येऊनी कंसासुर उभा राहे देवकी समोर तवती आनंद रूप साचार चिंतान मात्र नाहीच नासागरी ठेवणी दृष्टी कृष्णरूप पाही सृष्टी कृष्णरूप पाहे पाठीपोटी बोलता ओटी कृष्णची ये कृष्णरूप आसन वसन कृष्णरूप अन्नपान कृष्णरूप दिशे सदन भूषण संपूर्ण कृष्णरूप पृथ्वी आप तेज वायू निरळ श्रीकृष्ण रूप दिशे सकळ स्थावर जंगम निर्मळ घन निळरूप दिसतसे पुढे कंस देख परी निर्भय देवकी सुरेख महिषापुढे मशक तसा कंस भासत असे इंद्रापुढे जैसा रंक की ज्ञान्यापुढे महामूर्ख की केसरीपुढे जंबुक की सूर्यापुढे खगोतपै की हिंसकापुढे बक कोकिडेपुढे काक की विप्रया समोर मांग तैसा कडवा तेथे की नामापुढे पापदेक की वेदांतापुढे चार्वक की शंकरापुढे मशक की मिनकेत की वाजैसा की पंडितापुढे अजापाडक की श्रोतियापुढे हिंसक की वासुकीपुढे मूषक लक्षणे पाहू घातला की अग्निपुढे तृण की ज्ञानियापुढे अज्ञान की महावाताशी आडवे पूर्ण जलजाळ जैसे का ऐसा कंस देवकीपुढे तीस न्याहाळून पाहे निवाडे तवा तेज चतुर्भुरुपुढे शंख चक्रयुक्त दिशे न दिशे स्त्रीची आकृती परमदिदीप्तमाना विष्णुमूर्ती आरक्त नेत्र सुदर्शन हाती उद्भ करुणे उभी असे मुरकुंडी कंसाशी उडली शास्त्रे हातीची गडली बोबडी तोंडास पडली हाक फुडली भय तेव्हा ओरडोन या कंस पडे थरथरा कापे वाटे अडखडे पेशासवत संचरे गृहा माझी आपुलिया कंस तेव्हा शस्त्र घेऊनी रागे आपटी मेंदीने मने आठव्यास जीवे मारीन टाकीन मी निर्धारे आठव्याने मजया पिले त्यास गिळीन सगळे कंस रागे फिरवी डोळे आल्या गेल्यावरी पै आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ पाहो आलो निर्जर सकळ दुदुंबी नादे निराळ दुमदुमल्या ते दवा विमानांची झाली दाटी वाव नाही नवा पोटी करती देव सुमन वृष्टी आनंद पोटी न समाहे वर्षा ऋतू श्रवणा मास उदाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमाल दलाक्ष रोही नक्षत्र ते दिवशी सोमवंशी अवतार मुनी साधिला चंद्रपुत्रवार झाला शशीचा उद्धार सुदशा आली वंशाशी मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परमा पुरुष चतुर्भुज हशिकेश निमासुर डोळसपै 8 वर्षाची मूर्ती असंभाव्य पडली दीप्ती तेजे दिश दिश उजळली ते तेलपती शशी सूर्य पदकमळीचा अमोघ शेवया भ्रमरी झाली शिराब्दी तनया सर्व काळ नवसंबी पाया कुपन जैसा धना ते नागिरती चरणी उधवली सागरी ते एक झाले परिण विसंबे निजमुडी कदा काळी तुटेना अरुण बालर्क संध्या राग दिव्य रत्नाचे काढिले रंग तैसे तळवे आरक्त सुरंग श्रीरंगाचे शोभते चंद्र रोगे झाला कष्टी मग तो राहिला चरणांगुष्टी की दशधा होणी दाटी बोटी सुरवाडला शशी तो वज्र ध्वज पद्मांकुर उध्वरेखा चक्रपदी विशेष सामुद्रिक चिन्हे सुरेख काय अर्थ सुचविला साधकास उध्वरेखा उध्व मार्ग दावी रेखा सत्वशील प्रेमळ भाविका उध्व संकेत दावतसे
युद्धामध्ये झाले जे मस्त, कोणासन लेखी गज उन्मत्त, त्यास आकर्षावया वैकुंठनाथ, क्षमा कोश धरिपदी, पदका धरिले पायी, पदावसे तया ठाई, अनेका ते प्राप्त नाही, घोर रूप अचरता, अलंकार पर्वत थोर, भक्तास बाधक जड फार, तो फोडावया वज्र, हरिणे पायी धरिले, की ते चरण लक्षण झाज, वरे विशाळ मुक्तिध्वज, मख तारावया दोक्षज, सदा उदित वाटे पाहे, जीव शरण येती जडरूप, त्याचे छिदवया सर्व पाप, चक्र पाय दीप्त तेज झळकतसे, प्रपंदे दिसते विमळ, गोटी त्रिगुण सोज्वळ, इंद्र निळमणी सुढाळ, परी उपमे पुरेना, तडवे आरक्त विराजिते, के बहुश्रमली सरस्वती, म्हणून घेवया विश्रांती, तडवा राहिली हरीच्या, विश्वाची पापे किती हरली, म्हणून श्रमले जानवी, शुभ्र वाकी रूप झाली बरवी, म्हणून या सत्कवी वर्णिती हो, कालिंदी कृता तिची बहिणी, ऐसे बोलीजे सर्वजने, तो अपवाद चुकवया लागुनी, मांड्या सुनीळ झाले ते, ऐसे हरिपदा त्रिगुणी सुरंग, अज्ञान छेदक दिव्य प्रयाग, अक्षय वट सुरंग, ध्वजा कुश तेची पै, चरणी सुरवाळिले प्रेमळ, तेचे पूर्ण मराळ, बाकीवरी रत्न ते जाळ, तपोधन तपती ते, प्रयागे मोक्ष ठेविता देह, ते तिचा श्रवणे होय विदेह, भावे माघमासिनी संदेह, त्रिगुणी माधव सेविजे, त्या प्रयांगा जाता कष्ट, हा ध्यानाच होतो प्रगट, या प्रयागी निळकंठ, क्षेत्र संन्यास घेत पै, वाके नपुरे तोंडर, करीती तयावरी गजर, पोटऱ्या जंग्या सुकुमार, श्याम सुंदर दिसती, की ते सरळ कर्दळीचे गर्भस्तंभ, की गरुड पाचूचे गवले कोंब, की शोधुनिया सुनळ नभ, जानू नंदा ओतल्या, की मिळवणे सहस्र सौदामिने, शीतळ होणे पीतवसने, जळल्या चंचळपण ढाकुणी, हरी जगणे सर्वदा, कठी मेकडेच तेजागडे, दिव्य रत्न मिळवते ढुराळे, की एक हाळी सूर्यमंडळे, हरी जगणे जडियेली, नाभे वर्तुळ गंभीर, जैसा का बाळ भास्कर, तेथे उद्भवला चतुर्वक्र, सृष्टीची आदिकाळी, उदरी त्रिवळी सुकुमार, कस्तुभ तेजे झाके अंबर, वयंती मुक्तहार, चरणांगुष्ठ पर्यंत पै, वक्षस्थळी श्रीवत्सलाक्षण, सव्य भागी शोभायमाण, वामभागी श्रीकेतन, वास्तव्य स्थळ श्रीचे पै, शंख चक्र गदा पद्म, चतुर्बाहो उत्तमोत्तम, ही धर्मार्थ मोक्ष काम, चारी पुरुषात उभारिले, पांघरला जो पितांबर, जडित पल्लव मनोहर, की तेने रूप सहस्रकर, अवतरला भासत असे, चांदणे शोभे शुद्ध निराळी, तैशी ओटी अंगी शोभली, ही इंद्रनीळ गवसने घातली, काश्मीराची सुरंग, चंबुकंठ विराजमान, नाशिक सरळ स्वस्य वदन, मंद स्मित झळकती दर्शन, चंद्र तेज उणे पै, की सर्व ही आनंद मिळण, हरिमुखी वसती अनुदिन, त्रैलोक्य संदार विसारवेण, ते तिची गोळा झाले, कुंडले तळपती मकराकार, तेजे लखलखिले अंबर, मज वाटे शशी दिनकर, हरिस्तोत्री लागले, कुंडलाची दिव्य दीप्ती, गंडस्थळी झळके ज्योती, कुंडलास कर्ण शुभविते, कर्णाची दीप्ती विशेष, कृष्ण तनूच्या सरवाळे, अलंकारासे प्रभाचडे, कपाळी टिळक निवाळे, मृगमदाचा सतेज, कल्पांतीची सूर्य प्रगटला, तैसा मुकुट तेजे आगळा, वरी दिव्य भनी शिरवला, तो वर्णिला नवजाय, बाहुदंडी कीर्तिमुखे, हस्तके कने दिव्य सुरखे, मुद्रिकेचे तेज झळके, चपडे हुणी विशेष, ऐसा एकाएकी बंदिशाळे, देवकी देखे घन सावळे, जीवाचे लिंबलोण केले, हरिवल्लभ ते धवा, आनंद नमाहे अंबरी, म्हणे भक्त वसला श्रीहरी, तू माझ्या निजोदरी, पुत्र होणी अवतरे, तू विश्वंभरा बहुथोर, परी लोक म्हणती माझा पुत्र, ऐसा होई तू राजीव नेत्र,
आडी माझी पुरवावी हरी म्हणे ते वेळा मी बाळ होईन अवलीळा परी मज सत्वर गोकुळा नेऊन या घालावे. तेथे माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू बळीभद्र मग दोघेही येऊ साचर दर्शन लागे तुमच्या ऐसे बोलून जगज्जीवन हास्य वदने अवलोकन आपली योगमाया घालून देवकीसी मोहिले. सचितानंद दयाघन देवकपुढे झाला बाळ तीस वाटले केवळ माझे उदरी जन्मला. पहिला प्रताप विसरली बाळ देखुनी घाबरली असंभव प्रभा पडली बंदी शाळेन समाये. रात्र झाली 2 प्रहर वसुदेवासी उठली सुंदर सुंदर म्हणे शब्द. रात्र झाली 2 प्रहर वसुदेवासी उठवी सुंदर म्हणा शब्द जाईल बाहेर. तरी कंस धावेल पै कोठे तरी कृष्ण लपवावा बाहेर तर्क कडून द्यावा मौनेचे उदय धरावा तरीच लावेल कृष्ण हा. वसुदेव लवला हे धाविनाला श्रीकृष्ण हृदयी झाकिला म्हणे कोठे लपवूयाला झाकला न जाय. सूर्य काय मुष्टीत झाके चंद्रन लपे कदा काके ऐरावत चक्राच्या देखी लपे कैसा पर्णकुटी सिंधून माहे राजने बोचक्यात न लपे कदा अग्नी मेरू काकेसी घालणे कोणा लपविन सांगपा. मूर्खा माझी पंडित अभाग्यात श्रीमंत लेवा माझी प्रतापवंत शूर कैसा झाके पा. लावण्याचा घटथोर आवरून शके गंगापूर वानरा माझी रघुवीर कदा काळी झाकेना. भूता माझी शंकर क्रीडा माझी धरणीधर रंका माझी राजेंद्र कदा झाकिना जाईना. कस्तुरी चोरली चोरे परी परिमळे हाट न भरे तैसा कृष्ण न झाके व सुंदरी लपविता कोठेही. बाहेर प्रगटता मात तात्काळ होईल अनर्थ ज्याला द्रव्यकूप सांडपत तेने लोकांते न सांगावे. तो हळूच बोले देवकी बोला हा अयोनी संभव पुतळा या नेवणी घाला गोकुळा भय तुम्हाला कदा नाही. तव वसुदेव म्हणे पदी शृंखला द्वारी रक्षणे लोहारे ठोकोनी धने कुलुपे कपाटे दृढ केली. मध्यरात्री प्रजन्न काळ यमुनेशी पुर अशी तुंबळ बेडी वाजे खडखड द्वारपाळ जागत घन वर्ष तो मंद मंद वसुदेव झाला सद्गीत उदय भरिला ब्रह्मानंद चैतन्यगण श्रीकृष्ण अवलोकिता कृष्ण वदन बेडी तुटली न लागता क्षण ज्याची कीर्ताची स्मरण भववंदन निरशे नवल वाटले वसुदेवा घेऊनी चालला माया धावणी ते दवा वदन विलोके पुत्राचे पुन्हा बाळ दावी वदन आसवे भरले तेव्हा नयन कृष्ण करी स्वश वदना मातेकडे पाहुण्या तोच हो दारवंटा ते वेळे दृढ कुलुपे ठोकोनी खिडे जवळी येता घन निळे पाय स्पर्शिले कपाटे तात्काळ उघडली चारी दारे रक्षक यापिले निद्रा भरे. वसुदेव चालिला त्वरे कोणी दुसरे आढळेना वर्षती पर्जन्याच्या धारा तो फणेंद्र धाविनाला त्वरा विशाल फणाते अवसरा कृष्णावरी उभारल्या खाली पिता नेत्र राजीवनेत्र इंद्र वरी झाला छत्र वेगे पावला यमुना तीर तो महापूर भरलासे मागे पुढो वसुदेव पाये तेथे काय करावे उदका माझी लवला हे बाळ घेऊन संचरला जो जो उचली कृष्णा ते तो जीवन चढे वरुते स्पर्शावया जगन जीवना ते यमुने ते आल्हाद वरी उचलता माधव आखंड उदक झाले वसुदेव म्हणे कमळा धवा वैकुंठपती धावे का. तो श्रीकृष्णे दक्षिण चरण तात्काळ बाहेर काढून स्पर्शिले यमुना जीवन झाली पावन तेने ते परमसुखे यमुना सवेग तात्काळ झाली 2 भाग जैसा सिया करती भांग क्षण मात्रे न लागता वसुदेव उतरुणी यमुना तात्काळ आला नंदवना तव यशोदेशी झाली कन्या परिते काही नेण्याची ते योगमाया हरीची पूर्ण तिने निदस्त केले सकळ जन यशोदेशी नकडे वर्तमान कन्या रत्ना पुढे ते कपाटे मोकळी सर्व हे वसुदेव प्रवेशला अंतगृही कृष्ण ठेवणी लवला हे कन्या वेगे उचलली पुत्र ठेवणी कन्या नेली कोणाशी नकडे गोकुळे वसुदेव तेच वेळी बंदी शाळी पातला
वसुदेवी परम ठकला, कृष्ण हातीचा दूर टाकिला, माया नेता शृंखला, पायी दृढ तसेच कपाटे तसेची सकळीक, द्वारी जागती सेवक, मायेची घेता अटक, सर्व झाले पुढती, हिरा ठेवणी आणली गार, सूर्य देवणी घेतला अंधकार, पाच देवणी निर्धार, काच घरा आणला, परिस देवणी घेतला खडा, पंडित देवणी आणला वेडा, चिंतामणी देवणी रोकडा, पलांडू घेतला आवडीची, अमृत देवणी घेतली कांजी, कल्पवृक्ष देवणी घेतली भाजी, कामधेनू देवणी सहजची, आजा घेतली पालटे, निज सुख देवणी घेतले दुःख, कस्तुरी देवणी घेतली राग, सोने देवणी सुरेख क्षीण जैसे घेतले, हंस देवणी घेतला काग, विप्र देवणी घेतला माग, मुक्त देवणी सुरंग, गुंज जैसे घेतली, देखुनिया राय केळे घेतली कर्णीची फळे, ज्ञानदेवणी घेतले अज्ञानत्व, जैसे पै तैसे वसुदेवी केले, कृष्ण ठेवणी मायेशी आणले, तव कन्या कोन्हाडे रडता कडले रक्षका, चौकडोनी सेवक धावत, राय देवकी झाली प्रसूत, हिरी उठला त्वरित, पिच्छासवत धावतसे, बिडालक धावे मुशकावरी, तैसा आला बंदीशाळे भितरी, कोठे गे कोठे आठवारी, म्हणून या धीट बोलत, तो देवकी म्हणे बंधू, करू नका अवधावधू, देवकी रडे करी खेदू, काकडोती तसे, देवकी वरंगा घेऊणी, देवकी ओसंगा घेऊणी बैसली, कंस उडीत तये विडी, पुत्र की कन्या नाही उडकिली, रात्र भागी ते दवा, रागे भुवंडी दुराचारी, आपटावे जव शिळेवरी, तव ते महाशक्ती झडकरी, गेली अंबरी निसटुनिया, सहस्र कळकळली चपला, तैसा प्रलय तेव्हा वर्तला, कंस भयभीत झाला, म्हणे वैरी गेला हातीचा, कंस जवा वरती पाय, तव ते महाशक्ती तडपत आहे, तेज अंबरीन समाये, बोले काय कंसाची, अरे मुळा दुराचार्या, महामलिन खडा निष्ठुरा, तैशी पर वैरी पामरा पृथ्वीवरी वाढत असे, एकताच ऐसे वचन, दगदगले कंसाचे मन, शक्ती गेली अदृश्य होऊन, कंस आला मंदिराशी, श्रोते व्हावे सादर, पुढे कथा मनोहर, गोकुळा गेला जगदुदारा, परिसा चरित्र तयाचे, श्रीकृष्ण कथा मुळक मुक्तमाळा, सभाग्य श्रोते हो घाला गळा, ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा, धन्य गोकुळी करील तो, तुमच्या हृदया गोकुळे, शांती शोधे जवळी, शेजे पौडला वनमाळे, पुराण पुरुष ते पहा, ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, धन्य ते गोकुळ पवित्र, जेथे अवतरला यादवेंद्र, त्रिभुवन सुंदर जगदात्मा. या अध्यायाचे निरूपण. कंस येऊनी आपण माया आपटीनं जो धरून, तव ते हातीची निसटली. इति श्री हरी विजय ग्रंथ सम्यत हरिवंश भागवत विचक्षण परसोत संत तृतीय अध्याय गुढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री शिराब्दिज रमणार्पणमस्तु. अध्याय श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व अध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.